हेलो हेलो थोड़ा भी कोको रे ना ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री भागवते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। नागेन्द्रराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सर्वं भवानी सहितं नमामि। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम कुंडलिकाक्षो मंगलायतनो हरे। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। पवित्र पावन श्रीमद भागवत कथा अगदी गेल्या 4 दिवसापासून या पवित्र महान ग्रंथावर आपण चिंतन करत आहोत आणि आजचा या श्रीमद भागवत कथेतला भागवत ग्रंथाचा महत्वाचा दिवस राजा परीक्षितीला शाप मिळाला आणि 7 दिवसामध्ये राजा तुला तक्षक नावाचा सर्प दंश करेल। 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल आणि याच्या भाग्याने याच्या पुण्याने शुकाचार्य महाराजांची भेट झाली। साधूची महात्म्यांची संतांची भेट झाली आणि राजा परीक्षित महाराज असंख्य प्रश्न विचारायला लागले। महाराज
या 7 दिवसात माझं कल्याण झालं पाहिजे, 7 दिवसात माझा उद्धार झाला पाहिजे, 7 दिवसामध्ये मला देवाची प्राप्ती झाली पाहिजे. मला मार्ग सांगा, उपाय सांगा. शुकाचार्य महाराज सांगतात, राजा अरे तुझ्या भाग्याने तुझ्या पुण्याने ज्या दरबारात ज्या ठिकाणी तू आलेला आहेस, हे दरबार किती मोठा आहे म्हणले. ह्या संतांच्या साधूच्या सहवासात आल्याच्या नंतर राजा 7 दिवसामध्ये तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार. कारण हे मार्ग कोणाचा आहे? हा मार्ग भगवान शंकराचा आहे, महादेवाचा आहे. हा मार्ग कोणाचा आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला. ही नाथांची परंपरा, या गुरु परंपरेमध्ये इथं तू आलास आणि हे मार्ग साधू संतांनी समाजाला दाखवलेला आहे आणि समाजाला सांगितलं, स्वतःचा उद्धार करायचा असेल तर या मार्गावर तुम्ही या. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. या पवित्र पावन या ज्ञान मंडपामध्ये, या भागवत मंडपामध्ये आलेला आहेस राजा. 7 दिवसात तुला भगवंताची प्राप्ती होईल. मग 7 दिवसामध्ये देवाची प्राप्ती कशी होणार, भगवंत कसे मिळावे, याच्यासाठी शुकाचार्य महाराज राजा परीक्षितांना वेगवेगळ्या भक्तांचं चरित्र सांगत आहेत, वेगवेगळ्या भक्तांची कथा सांगत आहेत. राजा या 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखी, भक्त प्रल्हादासारखी, उपमन्यू गजेंद्रासारखी, द्रौपदी मातेसारखी तू भक्ती केली तर तुझा 7 दिवसात देव प्राप्त होणार. आणि कालच्या कथेमध्ये राजा परीक्षित महाराजांना भक्ती कशी करावी ही भक्तीची भूमिका कळालेली आहे. मग देव प्राप्त करायचा आहे, ज्या भगवंत प्राप्त करायचा आहे, गोड प्रश्न विचारला मला, त्या भगवंताची कथा सांगा, देवाचं चरित्र सांगा. आणि आजच्या या पावन पवित्र कथेमध्ये शुकाचार्य महाराज भगवंताची कथा सांगत आहेत. भगवंताचं चरित्र, भगवंताची कथा, भगवंताच्या दशावताराचं चरित्र बघण्यापूर्वी थोडासा भाव व्यक्त करायचा. त्या कथेला ज्यांची उपस्थित आहेत, महाराष्ट्रातील नामवंत संगीत विशारद, भजन सम्राट आदरणीय श्री रघुनंद गुरुजी आहेत. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तेवढ्याच तुलनेमध्ये सुंदर यांचा आवाज आहे, सुंदर गायन करतात आमचे परममित्र माऊली महाराज पिंपरे आहेत. हे सुंदर ज्यांचा स्वभाव गोड आहे, सुंदर तबला वाजवतायत मृदंग सम्राट आदरणीय अक्षय दादा लातूरकर. आणि सुंदर पॅड वाजवतायत आमचे परममित्र परमेश्वर महाराज कदम. सुंदर आवाज सोडणारे आमचे आदरणीय दाजी आहेत. आणि हे कार्यक्रम आपल्याला जेव्हा जेव्हा या कार्यक्रमाची आठवण येईल त्यावेळेस युट्यूबला नाव टाकल्याबरोबर हे कार्यक्रम आपल्याला दिसणार. त्या नाद ब्रह्म चॅनलचे मालक आदरणीय खराटे दाजी आहेत. सुंदर अगदी पावन पवित्र आपल्या परमार्थिक वैभवाला शोभणारा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या महापर्व काळामध्ये या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ही श्रीमद भागवत कथा आणि या भागवत कथेचा महत्वाचा भाग, महत्वाचा विषय म्हणजे आज शुकाचार्य महाराज राजा परीक्षितांना सांगतात. भगवंताच्या दशावताराची कथा सांगितलेली आहे. जगाचा मालक भगवान परमात्म्याने पहिला अवतार कोणता धारण केलाय? विष्णू परमात्म्याने मत्स्य अवतार धारण केलाय. नंतर भगवान विष्णू परमात्म्याने 2 नंबरचा कुर्मा अवतार धारण केला. जगाचा मालक भगवान परमात्मा कुर्म म्हणजे कासव होत आहेत. आणि त्याच्यानंतर हे मत्स्य कुर्म वराह अवतार कशासाठी घेतले? त्या सगळ्या दैत्यांचा नाश करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी हे अवतार घेतले आहे भगवंताने. या 2-3 अवतारा त्या समुद्र मंथनाच्या कथेमध्ये हे चरित्र येते बघा. त्याच्यानंतर भगवंताने
नरशिव भगवंताचा अवतार धारण केलाय, वामन भगवंताचा अवतार धारण केलाय. जगाच्या मालकाला वामन भगवंत का अवतार घ्यावा लागला भगवंताला? तर दैत्यांचा गुरु, दैत्यांचा राक्षस त्या बळीराजासाठी अवतार धारण करावा लागला. का? तर एका काळामध्ये दैत्यांचा गुरु, दैत्यांचा राजा बळीराजा एवढं चांगलं राज्य करायला लागला, एवढं चांगलं जीवन जगायला लागला की मोठमोठाल्या सद्भक्तांना, साधूला, चांगल्या चांगल्या राजांना लाजवेल असं त्याचं राज्य होतं. त्यानं विचार केला, या जगामध्ये, या समाजामध्ये देव लोकच चांगलं जीवन जगतात का? मग आम्ही देखील आजपर्यंत राक्षसांना, दैत्यांना का समाज नाव ठेवते, सगळे बोलतात, तर आजपासून दैत्य राक्षस चांगले जीवन जगणार. दैत्यांचा राजा, राक्षसांचा राजा बळीराजाने पण घेतला. हे कशामुळे घटना झाली ते संपूर्ण सविस्तर चिंतन सांगितलेलं आहे त्या समुद्र मंथनाच्या कथेत. या जगामध्ये दैत्य श्रेष्ठ आहेत, राक्षस श्रेष्ठ आहेत का देव लोक श्रेष्ठ आहेत? त्याच्यासाठी फार मोठं दैत्यांचं आणि राक्षसांचं एक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेचं नाव आहे समुद्र मंथन. मेरू नावाचा पर्वत आणलेला आहे, वासुकी नावाचा सर्प आणलेला आहे, साप. त्या मेरू पर्वताला साप बांधला आणि हे समुद्रामध्ये पर्वत ठेवला. तेवढ्यात ते पर्वत ठेवल्याबरोबर खाली जायला लागला. म्हणून भगवंताने कुर्म अवतार धारण केला, त्या पर्वताला आपल्या पाठीवर घेतलं. मग मंथन चालू आहे. एकीकडे दैत्य वढत आहेत, एकीकडे राक्षस लोक वढत आहेत, एकीकडे देव लोक वढत आहेत. हे समुद्र मंथन चालू असताना त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आले बघा. त्या 14 रत्नापैकी पहिलं रत्न आहे विष. विष बाहेर आल्याच्या नंतर हे विष कोणाला द्यायचं? तर देव लोक म्हणले हे राक्षसांना, या दैत्यांना विष द्या म्हणले. राक्षसांचा राजा, दैत्यांचा गुरु हा बळीराजा होता. ते म्हणला आजपर्यंत प्रत्येक चांगल्या कामामध्ये, प्रत्येक शुभ कार्यामध्ये पहिला मान कोणाला आहे म्हणले? देवांना. आणि आता इथं पहिल्यांदा 1 नंबरला विष मिळाले, तर हे विष आम्हाला देता म्हणले? नाही चालणार, देवांना देऊन टाका. मग देवांना पहिला हे विष कोणाला द्यायचं? तर देवांमध्ये आता भांडणं सुरू झाले. हे म्हणते तुम्ही घ्या, ते म्हणते तुम्ही घ्या. आणि सगळ्यात अगोदर देव लोकांची बैठक झाली, चर्चा झाली, आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव आलं. म्हणले आपल्या देवांमध्ये देखील पहिल्या चांगल्या कामामध्ये, शुभ कार्यामध्ये मान कोणाला आहे? ते गणपती बाप्पाला आहे म्हटले. म्हणून भगवान श्री गणेशजी गणपती बाप्पाला हे विष द्या म्हणले. आणि सगळेजण ते विषाचा कलश घेऊन भगवान श्री गणेशजी गणपती बाप्पाकडे आले. आणि आपल्या मुलावर संकट आले, आपल्या मुलावर दुःख आले, माझ्या गणेशाला, गणरायाला सगळेजण विष घेण्यासाठी आलेले आहेत. हे पाहिलं भोले बाबा महादेवानं. आणि जगाच्या पाठीवरलं एकमेव असं पात्र आहे मायबापानं. आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर संकट आलं, दुःख आलं, त्या समाजात समोर येणारा फक्त आपला बाप आहे, फक्त आपला बाप आहे. दुःखामध्ये रात्र दिवस लेकरांचं, मुलांचं हित व्हावं, त्यांच्या भविष्यासाठी जीवन जगणारे फक्त आई वडील असतात माय बापा. तेच भगवान श्री गणेशजी गणपती बाप्पाकडे हे सगळे देव लोक विष घेऊन आले, तर गणेशजीचे वडील भगवान शंकरजी समोर आलेले आहे. सांगितलं अरे माझ्या गणरायाला, गणपतीला देऊ नका म्हणले ते विष. सगळ्या देवांच्या हातातून ते विषाचा कलश घेतला. आणि भोले बाबा महादेवानं आपल्या मुलावर संकट आले म्हणून मुलाला, गणपती बाप्पाला विष पिऊ दिलं नाही, स्वतः आपण विष पिलेला आहे. म्हणून भगवान शंकरजीने विष घेतल्यामुळे भगवंताचा कंठ ही निळा झाला. म्हणून भोले बाबाला, महादेवाला
निळकंठेश्वर म्हणतात. आणि अनेक मग त्या रत्न बाहेर आलेले आहेत त्या समुद्र मंथनातून. 2 नंबरला कामधेनूवाला ती ऋषी मुनींना दिलेली आहे. 3 नंबरला ऐरावत हत्ती ते इंद्रदेवांना दिला. नंतर कौस्तुभ मणी आलेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना. कल्पवृक्ष आलेला आहे. नंतर लक्ष्मी माता भगवान विष्णू परमात्म्याला दिलेली आहे. नंतर मदिरा दारू आली बघा समुद्र मंथनात. दारू कोणाला द्यायची तर म्हणले दारू कोणाला आवडते, राक्षसांना आवडते. मग ते दैत्यांना राक्षसांना मदिरा दिलेली आहे. नंतर चंद्रमा, नंतर धनवंतरी बाहेर आलेले आहे. आणि शेवटला आलेला आहे अमृताचा कळश. मग आता बरोबर एक दैत्यांना एक वस्तू द्यायचे, एक वस्तू देव लोकांना द्यायचे, बरोबर चालत होतं. म्हणजे अमृत बाहेर आल्याबरोबर भांडणं झाले अमृतासाठी. हो, देव लोकही म्हणले आम्हाला अमृत पाहिजे आणि दैत्य राक्षसही अमृत पाहिजे म्हटले. मग त्याच्यात भगवान विष्णू परमात्म्याने भगवंताने मोहिनी रूप धारण केलं आणि ते अमृताचा कळस घेतलेला आहे. आणि बसा म्हणले पंक्ती धरा मी वाटते. त्याच्यात जे दैत्य पापी आहे त्यांना अमृत द्यायचे नाही, देव लोकांना अमृत वाटू लागले. मग हे लक्षात आलं दैत्यांचा राजा बळीराजाच्या लक्षात आलेला आहे. अरे भगवान विष्णू चाप्टरपणा करत आहेत म्हणले. मग घोर असं त्या अमृतासाठी युद्ध झालं आणि त्या अमृताचा कळस घेऊन या भारत वर्षात देव लोक फिरत आहेत. त्यांच्या मागे दैत्य. यांच्या भांडणात भारत वर्षामध्ये 4 ठिकाणी त्या अमृताच्या कळसातलं थोडं थोडं अमृत पडलं म्हणलं. आणि ज्या ठिकाणी अमृत पडलं त्या ठिकाणी बघा 4 जागी कुंभमेळा होते. जे आता प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे तेच त्या भूमीला वरदान आहे. त्या अमृताच्या कळसामधलं थोडं अमृत पडल्यामुळं आणि तिथं पवित्र त्या पावन महापर्व काळावर आज देखील त्या काळामध्ये तिथे त्या गंगेमध्ये जिथं मातेचा संगम आहे त्या संगमामध्ये नदीमध्ये आज देखील त्या काळावर त्या मुहूर्तावर तिथं अमृत असते. म्हणून त्या कुंभमेळ्यामध्ये गंगेच्या स्नानाला महत्व आहे. नंतर यांचं फार युद्ध झाले. त्या देवांनी चाप्टरपणा केला आणि अमृत स्वर्ग लोकात नेलाय म्हणले. देव लोकात इंद्राने घेऊन गेला. मग आता विचार केला या जगात समाजामध्ये देवलोकच चांगले जीवन जगतात. आजपासून सगळ्या दैत्यांची राक्षसांची मीटिंग घेतली आणि आजपासून देवांना लाजवेल असं आपण जीवन जगायचं म्हणजे. एकही पाप करायचं नाही, सदाचारानं जीवन जगायचं, कोणालाही त्रास द्यायचा नाही. आणि त्या सगळे दैत्य लोक या बळीराजाचं शब्दाचं पालन करायला लागले. आणि या दैत्यांचा राक्षसांचा राजा हा बळीराजा होता. एवढं पवित्र राज्य निर्माण केले या बळीराजाने. आज देखील 2025 मध्ये राजकारणी लोकांना म्हणावं लागते आम्ही बळीचं राज्य आणतो, आम्हाला निवडून द्या. हे त्या बळीचं राज्य आहे. तिथला शेतकरी, व्यापार, सामान्य गोर गरीब सगळे आनंदामध्ये होते. आणि तिथे या बळीराजाने एक फार मोठं यज्ञ ठेवला आपल्या राज्यामध्ये. जे कोणी त्या यज्ञाला भेट देण्यासाठी येणार, जे कोणी यज्ञाला आशीर्वाद देण्यासाठी येणार, त्या प्रत्येकाला बळीराजा दान करायचे. संसारिक असो, गृहस्थी असो, संन्यासी असो, ब्रह्मचारी असो, सगळ्या लोकांना दान करायचे. एवढं दान करायला लागले. आता या बळीराजाची भीती इंद्रदेवाला वाटली. आणि या बळीराजाने थोडं आणखी पुण्य केलं तर इंद्रदेवाला वाटलं माझ्या स्वर्गातलं इंद्रपद बळीराजाकडे जाईल. सगळे जण आले. इंद्रदेव ब्रह्मदेव समेत भगवान विष्णू परमात्म्याला प्रार्थना केली, भगवंता तुम्ही काहीही करा पण या बळीचा यज्ञ मोडा म्हणले.
बळीला डाग लागेल असं काम करा म्हणले आणि त्याच्या यज्ञाचा उद्ध्वस्त करा. मग भगवान विष्णू परमात्म्याने ठरवलेला आहे. म्हणले याचा कसा करायचा, तर म्हणले याला एक अवतार धारण करणार आणि याच्या यज्ञामध्ये जाणार. छोटूसा असा वामन भगवंताचा अवतार रूप धारण केलं आणि बळीराजाच्या यज्ञामध्ये आलेले आहेत. ह्या राजाचा नियम आहे, जो साधू, जो महात्मा, जो संत, जो कोणी आला त्याला दान करायचं. आणि राज्यामध्ये प्रवेश झाल्याबरोबर त्या राजा प्रजा ही वेडी झाली या बाबाला बघून. एखादा विरक्त साधू असेल, त्याच्या ब्रह्मचार्याचं तेज असेल, ज्ञानाचा अधिकार असेल, त्याचा त्याग वैराग्य असेल, तर मायबापांनो त्याची सगळी साधना त्याच्या चेहऱ्यावर दिसते. अनेक मोठमोठाले साधू आहेत. माझे श्री गुरु संत श्रेष्ठ विष्णुदास नामदेवजी महाराज चारठाणकर बाबांचा अधिकार एवढा आहे मायबापांना. आज देखील कितीही नालायक माणूस, कितीही पापी माणूस त्या साधूच्या पोटी गेला, साधू समोर गेला की त्याला बाबाच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागते. एवढा अधिकार त्यांचा आहे. वयाच्या 70व्या वर्षी 4000 किलोमीटरची नर्मदा मातेची परिक्रमा 3 वर्ष केलेली आहे लगातार माझ्या गुरूंनी. आणि किती साधना आहे. इकडे सगळं धन दौलत संपत्ती पैसा, फॉर्च्युनर गाडी, चारठाणचा आश्रम, आळंदीची जागा, पंढरपूरचं संस्थान सगळं सोडलं. आम्हाला तरी विचार करावा लागतो, एखादी तारीख रिकामी असेल, ही तारीख येते की नाही. वर्ष जन्माला आलं की माझ्या गुरुवरांचं अख्खं वर्षच्या वर्ष बुक असते तारखी. एवढं त्यांचं समाजामध्ये अधिकार आहे. पण या सगळ्या गोष्टीचा त्याग करून साधना करण्यासाठी 3 वर्ष नर्मदा मातेची परिक्रमा केली पायी त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी. मग आज ते जर साधू समोर पाहिला, समाजातला कोणता जरी माणूस असला की मायबापानं त्यांच्याकडे पाहिल्या त्या महात्म्याला प्रणाम करावासा वाटते माणसांना. एवढं तेज, एवढी ताकद त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. आणि हेच अधिकार वामन भगवंताचा. वेडी झाली प्रजा या बाबाकडे बघून. सगळीकडे चर्चा झालेली आहे. आपल्या राज्यामध्ये फार मोठा साधू आलाय, फार मोठा महाराज आलाय यज्ञाला भेट देण्यासाठी. आणि वार्ता बळीराजाच्या कानावर आली. कोण एवढा विरक्त साधू आहे, कोण एवढा महात्मा आहे, म्हणून बळीराजा सिंहासन उठला बाहेर आलेला आहे महालातून. पाहिलं, छोटूस रूप, अधिकार, वय जरी कमी असेल तर त्यांचं सामर्थ्य जास्त दिसायला. पाहिल्या प्रणाम केला. मी भाग्य आहे, भाग्यवान आहेत, कारण बाबा तुमच्यासारखे साधू, तुमच्यासारखे महात्मे माझ्या घरी आलेले आहेत. आणि ज्या दिवशी घरी संत येतात, साधू येतात, तो एवढा भाग्याचा दिवस आहे. तेच खरी दिवाळी, तोच खरा दसरा आहे. साधू संत येती घरा, 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 साधू संत येती घरा. तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, दसरा दसरा, साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, येती घरा, साधू संत येती घरा. तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, साधू संत येती घरा.
ज्या दिवशी आपल्या घरी आपल्या गावामध्ये साधू संत येतात तो भाग्याचा दिवस असते आणि हे प्रणाम करायला लागले, महाराज तुमच्यासारखा अधिकार संपन्न महात्मा माझ्या राज्यामध्ये माझ्या यज्ञामध्ये आला, बाबा काय सेवा करू काय देऊ सांगा म्हटले. आणि मग वामन भगवंतांनी सांगितलं, राजा अरे काय देणार म्हटलं, तू दिलेलं ठेवायला जागा पाहिजे ना, अंगावर वस्त्र नाहीत कपडे नाहीत, दक्षिणा दिली पैसे ठेवायला खिसा पाहिजे. या बाबाला शर्टच नाही तर पैसे कुठे ठेवणार, लंगोटीवर आहेत फक्त वर जाणवण खाली लंगोटी हातामध्ये कमंडलो, काय देणार म्हणले, मला ठेवायला जागा पाहिजे दिलेली नाही महाराज, माझ्या यज्ञाचा पण आहे, जो कोणी आला मी त्याला काहीतरी दान केल्याशिवाय त्याला वापस पाठवित नाही. आणि अशी अनेक मागणी करायला लागले, विनंती करायला लागले. राजा तू देतो का म्हणले, मागल ते हो देतो म्हणले, काहीच नाही तुझ्या राज्यातली मला 3 पावलं जमीन दे, 3 पावलं जागा दे. 3 पावलं जागा मागितल्याबरोबर दैत्यांचा राजा बळीचा गुरु शुक्राचार्य महाराज जवळ होते. त्या शुक्राचार्यांच्या लक्षात आलं हे काय मागत आहे म्हणले, 3 पावलं जागा आणि नेत्र लावले बघितलं म्हणले, अरे कपट आहे, हा साधू नाही महात्मा नाही, साक्षात भगवान विष्णू परमात्म्याचा हा 5वा अवतार आहे म्हणले बामण. मग हा संकल्प सोडायला लागला. राजा हातामध्ये पाणी घेतलं आणि 3 पावलाचा संकल्प सोडणार तेवढ्यात शुक्राचार्य महाराजांनी हात धरला, आडवे आले. आडवे आल्यामुळे सांगितलं, अरे राजा हा सामान्य साधू नाही, महात्मा नाही, विरक्त नाही, तर हा कोण आहे, जगाचा मालक, दैत्यांचा शत्रू भगवान विष्णू आहे म्हणले, याला जागा देऊ नको. मग याने विचार केला, अरे माझं काय महत् भाग्य आहे, जगाच्या मालकाला भगवंताला दान करण्याचं भाग्य माझ्या पदरामध्ये पडलंय. आणि राजा संकल्प सोडायला लागला. संकल्प सोडता सोडता आडवे गुरु आले. गुरु आडवे आल्यामुळे त्याचा अपमान केला, त्याचा डोळा फोडलेला आहे. आड आला म्हणून फोडिला डोळा, आड आला म्हणून फोडिला डोळा, आड आला म्हणून फोडिला डोळा. हॅलो ते पॅड बंद झालं का? साक्षात बळीराजाच्या गुरुने हात अडला, आडवे आले. अरे ह्याला दान करू नको म्हणले, हा दैत्यांचा शत्रू आपला भगवान विष्णू आहे म्हणले. तेवढ्यात गुरुचा अपमान केला आणि गुरुचा अपमान झाल्यामुळे गुरुने शाप दिला, राजा अरे तुझ्या हितासाठी आजपर्यंत जीवन जगायचं, तू माझा अपमान केला, शाप दिला. दुसरा पाऊल पूर्ण राज्यावर टाकलेला आहे. एक पाऊल जमिनीवर टाकला, दुसरा पाऊल पूर्ण राज्यावर टाकला आणि तिसरा पाऊल
बळीराजाला सांगितलं, राजा अरे तिसरा पाऊल कुठे टाकू म्हणले, सांग म्हणले. तेवढ्यात बळीराजा खाली बसले आणि भगवंताला सांगितलं, भगवंता तुमचा तिसरा पाऊल माझ्या मस्तकावर टाका. आणि मस्तकावर पाऊल ठेवल्याबरोबर भगवंताना पाय दिला, बळीराजा पाताळामध्ये गेला. तू का म्हणे बाळी, 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 तू का म्हणे बाळी. पायातळी माझे गीत तुझ्या पाया, माझे गीत तुझ्या पाया, माझे गीत तुझ्या पाया, माझे गीत तुझ्या पाया, माझे गीत तुझ्या जगद्गुरु तुकोबारायचा. तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळी. भगवान परमात्म्याचा तिसला पाऊल बळीराजाने आपल्या मस्तकावर ठेवायला सांगितला आणि भगवंताने त्याच्या राज्यामधून त्याला पाय देत पाताळामध्ये घातलं. मी राज्य दान केलेलं आहे. हात जोडून भगवान परमात्मा उभा आहे. दातृत्वाला किती महत्व आहे. कारण जे या समाजामध्ये जगामध्ये दान करतात, मायबापांनो कोणतंही दान असू द्या ते पवित्र श्रेष्ठ सांगितलेलं आहे. अनेक मोठमोठाल्या साधूचं, मोठमोठाल्या महात्म्यांचं नाव समाजामध्ये का शिल्लक आहे, त्यांनी दान केलेलं आहे. रामायणामध्ये फार सुंदर एक कथा लिहिली आहे राजा हरिश्चंद्र महाराजांची. राजा झोपलेला आहे. झोपल्या स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये श्री गुरूंनी राज्य मागितलंय, राज्य दान केलंय. गुरुला संकल्प सोडला, स्वप्नामध्ये विश्वामित्राला दान केलं राजा हरिश्चंद्र महाराजांनी राज्य. आणि जागृतीमध्ये सकाळी उठल्याबरोबर विश्वामित्र महाराज समोर पहिला प्रणाम केला. श्री गुरु पहिल्या दर्शन घेतलं. महाराज काय न केलं, काय सेवा करू म्हणले, सांगा. सकाळी कशा काय देऊ, माझ्या राज्यातलं काय कमी पडतंय सांगा म्हणले. राज्यातलं काही द्यायला तयार आहे. आणि हसले विश्वामित्र. अरे हरिश्चंद्रा, अरे काय देणार म्हणले, तुला द्यायला तुझ्याकडे पाहिजे ना काय. काय म्हणले, एवढं साम्राज्य आहे, एवढं राज्य आहे माझ्याकडे. कोणतं राज्य म्हणले, हे वैभव. अरे हे तर राज्य तू मला काल स्वप्नामध्ये दान केलं आहे. मग याला स्वप्न आठवलं. डोळे लावले पाहिला, अरे हे राज्य गुरूंना दिलेलं आहे. आपण रात्री संकल्प सोडलाय. त्या क्षणाला संपूर्ण राज्य गुरुच्या चरणावर ठेवलं आणि राजा हरिश्चंद्र राज्याच्या बाहेर निघालाय. अंगावर वल्कल घातलेले आहेत. अणवाणी पायानं शेजारी तारा राणी, छोटूसा रोहिदास. आणि काशीच्या मार्केटमध्ये राजा हरिश्चंद्र उभा आहे. डोक्याला वाळलेलं गवत बांधलेलं. पहिल्या काळात गरिबी दारिद्र्य आलं की लोक स्वतःला विकायचे, मार्केटमध्ये राहायचे. आणि वाळलेलं गवत डोक्याला दिसलं की व्यापारी लोक, मार्केटमधले लोक म्हणायचं, अरे हे स्वतःला विकण्यासाठी उभा आहे.
आणि मग तिघांच्या डोक्याला गवत आणि पहिलं गिराईक लागलेलं आहे तारा राणीला, वेशेनं घेतलेलं आहे. आणि हे पाहिलंय का पवित्र ब्राह्मणाने साधून पाहिलं आणि डोळ्यातून धारा आल्या. ज्या माऊलीने, ज्या मातेनं राज्यामध्ये स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून अनेक साधू संतांना जेवू घातलं, त्या तारा राणीवर किती मोठं संकट आलंय का वेश्येच्या दरबारात, वेश्येच्या घरी तिला जाण्याचा. त्या क्षणाला आले, हात जोडले त्या वेश्येसमोर. माते, तुम्हाला जेवढे पैसे, जेवढे धन पाहिजेत हे धन घ्या, पण आमच्या मातेला, आमच्या आईला, तारा राणीला द्या. त्या वेश्येच्या थावडीतून एका साधूने, महात्म्याने तारा राणींना घेतलेल्या राजा हरिश्चंद्रासमोर विनंती केली, महाराज तारा राणीला साधू संतांची सेवा करण्यासाठी आमच्या आश्रमामध्ये स्वयंपाक करण्यासाठी नेते. आणि तारा राणीला घेऊन जातो. शेजारी छोटूचा 5-6 वर्षाचा रोहिदास बापाच्या हातातून हात सोडला आणि रोहिदास महाराज आईकडे पळायला जाऊ लागले. जात असताना राजाने हात धरला आणि सांगितलं, रोहिदासा, अरे तुझ्या आईवर आपली सत्ता नाही. म्हणले, आई चालली, आईला काम लागलेलं आहे. आपल्याला कोण पदरात घेईल, आपल्याला कोण काम लावेल, काही गॅरंटी नाही, सांगता येत नाही. आणि आई चालली म्हणले. रोहिदासांनी सांगितलं, पिताजी, त्याच्यात करता मी माझ्या आईकडे चाललो. माझी आई आपल्याला सोडून चाललेली आहे आणि आज आई इथून गेली, आईला इथे काम लागलं आणि आपल्याला दुसरं कोणी घेतलं, लांब जर नेलं तर आयुष्यात माझ्या आईची माझी भेट होणार नाही. म्हणून आईचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी मी माझ्या आईकडे चाललोय. आईचं दर्शन पळत पळत गेलाय. आईला साष्टांग नमस्कार, दंडवत प्रणिपात केला. ही भाव पाहिला आणि त्या साधूचं मन बदललेलं आहे. विनंती केली राजा हरिश्चंद्र महाराजांसाठी हा बालक देखील त्या म्हणले. साधू संत पूजा करतात, महात्म्यांना फुलं आणण्याचं काम याला लावतो म्हणले. असं माता तारा राणी आणि रोहिदासांना घेऊन आणि हा राजा हरिश्चंद्र महाराजाला एका सावकाराच्या घरी पाणी भरण्याचं काम लागलं. आणि काशीच्या राजा, फार मोठं साम्राज्य असणारा हा राजा त्या डोंब्याच्या घरी पाणी भरू लागला. माय बापा, पाणी भरण्याचं काम या राजाला लागलेलं आहे. आणि मग वय झालं, पाणी देखील व्यवस्थित आणता येत नाही, म्हणून त्याही कामावून याला काढलेलं आहे. मग काम लागलं या राजाला स्मशानभूमी सांभाळण्याचं. 8 दिवसातून 15 दिवसातून एखादी अंतविधी झाली की मग याला थोडी शिदा मिळायची. ती शिदा, ते गहू, ज्वारी, तांदूळ त्याच सरणावर, तिथेच आहारावर तो ठेवायचा, तिथंच स्वयंपाक करून खायचा. 8 दिवसातून एकदा कुणी वारलं तर याला 8 दिवसाला एकदा जेवायला मिळायचं. कधी 15-15 दिवस उपवाशी राहायचं. एका काळात फुलं आणण्यासाठी गेल्यामुळे तारा राणीचा मुलगा हा रोहिदासाचा 5 वर्षाचा मुलगा फुलं आणता आणता सर्पदंश झाला आणि तिथं रोहिदास गेला. आईला कळालं आपला एक मुलगा गेलेला आहे, मालक जवळ नाही. काय दुःख असेल त्या आईच्या जीवनात. बाळाला घेतलं आणि काय अंतविधी करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये एकट्या आलेल्या आहेत तारा राणी. आणि स्मशानभूमीमध्ये प्रवेश केला, तिथं चित्ता ठेवली. त्या अग्नी डाग देणार तेवढ्यात एक काठी टेकी घेत वृद्ध म्हातारा आला. आवाज दिला, माते, या स्मशानभूमीमध्ये तसं तुम्हाला जाळता येणार नाही. थोडं कोरान सिद्ध आणि थोडी दक्षिणा दिली तर इथं स्मशान भूमीमध्ये अग्नी डाग देता येते. आणि समोर आले, काठी टेकीत टाकीत हळूच. ज्या प्रेताला जाळण्यासाठी आज्ञा दिली नाही, नकार दिला, ते प्रेत पाहिलं कोणाचं आहे तर ते प्रेत आपल्या मुलाचं आहे, आपला मुलगा आहे. जिच्या हातामध्ये आहे ती आपली धर्मपत्नी तारा राणी आहे.
पाहिलं ना बाबाच्या डोळ्यातून पाणी आणि तारा अगं या स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी काहीच कारण नाही, फक्त माझा मालक आहे, त्या मालकाला मला कोरान्न द्यावं लागते, थोडी दक्षिणा द्यावी लागते. थोडी दक्षिणा, 1 आणा 2 आणा, 1 पैसा दिला, कोरान्न वस्त्र दिलं की मग इथं ते जाळू देते. आणि हे काम केल्याच्या नंतर फक्त मला थोडी शिदा मिळते. ते तांदूळ गहू घेऊन मी या आहारावर इथं अन्न शिजून खातो. फक्त मला मुठभर शिदा मिळते. मला आयुष्यामध्ये तांदूळ जेवारी भेटली नसली तरी चालेल, कारण मला 8-8 दिवस 15-15 दिवस उपवासी राहायचं माझं सवय झालेली आहे. पण माझा मालक आहे, त्या मालकाला 1 आणा कोरं वस्त्र द्यावं लागतं. स्वतःच्या मुलाला जाळता आलं नाही. मग तेव्हा विश्वामित्र प्रगट झाले आणि प्रणाम केला राजा हरिश्चंद्राला. अरे काय तुझा अधिकार आहे म्हणले. स्वप्नात राज्य दान केलं, तू जागृतीमध्ये सत्य केलं आणि एवढं दुःख भोगलं, त्या क्षणाला राज्य घेतलेलं पूर्ण वापस केलं. श्री गुरूंनी आशीर्वाद दिला, राजा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझं नाव अजरामर राहतील आणि तुझ्या या पावन सूर्यवंशामध्ये, तुझ्या या पावन कुळामध्ये जगाचा मालक भगवान परमात्मा 7वा अवतार धारण करेल. हे दातृत्व आहे. जसं राजा हरिश्चंद्राचं दान दातृत्वाची कथा आहे, तेवढ्याच थोडीची ही बळीराजाची कथा आहे. जगाच्या मालकाला भगवंताला दान केलेलं आहे आणि पाताळामध्ये बळीराजा आलेला आहे. पाताळामध्ये आल्याच्या नंतर भगवंताने हात जोडून विनंती केली बळीराजाला. सांगितलं, राजा जे काही तुला मागायचे ते माग, मी द्यायला तयार आहे म्हटले. हो. आणि जर या बळीराजाने जगाच्या मालकाला भगवंताला आपण दान केलेलं राज्य जर वापस मागितलं असतं तर माझा जगाचा मालक बळीराजाला संपूर्ण राज्य वापस दिला असतं. पण विचार केला, जगाच्या मालकाला आपण दान केलंय, ज्या राज्यामध्ये संसारामध्ये प्रपंचामधलं काय मागणार, देवाला काय मागितलं असेल तर बळीराजाने देवाला देव मागितला. देवा मी आता पाताळात एकटाय, आता माझं रक्षण करण्यासाठी, माझा सांभाळ करण्यासाठी तुम्हाला इथं माझा द्वारपाळ म्हणून राहावं लागेल. भगवंताला द्वारपाळ केलाय आणि जगाचा मालक आता या राजासोबत पाताळामध्ये राहायला लागला. मग क्षीरसागरामध्ये मग भगवान परमात्मा कसे आले तर लक्ष्मी माता एकट्या पडलेल्या आहेत क्षीरसागरामध्ये. जगाचा मालक भगवान विष्णू परमात्मा बळीराजासोबत पाताळामध्ये आहे. लक्ष्मी मातेला एकट्या पडल्यात आणि मालकाला वापस घरी आणण्यासाठी लक्ष्मी माता पाताळामध्ये आल्या आणि पौर्णिमेच्या दिवशी बळीराजाला राखी बांधली. बळीराजाला आपल्या भावाचा दर्जा दिला. राखी बांधल्याच्या नंतर बहिणीने आपल्याला, ताईने राखी बांधली की भाऊ तिला ओवाळणी टाकते काही असेल. आणि बळीराजाने विनंती केली, माते तुम्ही राखी बांधली पण मी आता तुम्हाला काय टाकणार ओवाळणीसाठी, माझ्याकडे काहीच नाही. धन दौलत संपत्ती पैसा सगळं राज्य मी तुझ्या मालकाला दिलं, माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा लक्ष्मी मातेचं किती सुंदर उत्तर आहे बघा. दादा अरे सगळं धन दौलत संपत्ती पैसा संपूर्ण राज्य माझ्या मालकाला दान केलंय, पण माझं सौभाग्य तुझ्या हातामध्ये आहे. माझे मालक मला परत कर. जे भगवान परमात्मा द्वारपाळ म्हणून बळीराजाच्या घरी होते, त्या भगवान विष्णू परमात्म्याला लक्ष्मी मातेनं बळीराजाकडे मागितलं आणि क्षीरसागरामध्ये आलेलं. एवढी पावन पवित्र वामन भगवंताची ही बळीराजाची चरित्र कथा सांगितलेली आहे. नंतर शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला भगवंताच्या 6व्या अवताराची कथा सांगतात. भगवान श्री परशुराम भगवंताची. एवढी पावन पवित्र ही परशुराम भगवंताची कथा आहे. एक फार
अधिकार संपन्न विरक्त साधू आहे. त्यांचं नाव आहे जमदाग्नी आणि त्यांच्या धर्मपत्नीचं नाव आहे रेणुका माता. रेणुका मातेचा एवढा अधिकार आहे. दररोज सकाळी स्नान गंगेला केलं की आपल्या पदरामध्ये पाणी घ्यायच्या आणि आपल्या मालकाचे पाय धुवायच्या. किती मोठे पतिव्रता व्रत. दररोजचा हा नियम आहे. आणि एके दिवशी स्नान केलं. स्नान करता करता थोडासा घात झाला आणि ते पतिव्रत्या धर्माला तडा गेला आणि पदरामध्ये पाणी घ्यायला गेल्या. पदरामध्ये पाणी काही बसलं नाही. घरी आल्याच्या नंतर मालक साधना करत होते. मालकाच्या चरणावर दररोजचा नियम आहे पाणी टाकणार. त्यावेळी पदरामध्ये पाणी नाही. डोळे उघडून पाहिलं जमदाग्नीनं आरेच्याकडून. स्नान करता करता काय ते माशांचा संयोग वियोग पाहिला. हेच फक्त त्या पतिव्रते धर्माला तडा गेला. आणि मग राग आला. या बाबाने शाप दिला. शेजारी परशुराम भगवंत होते. परशुरामा, अरे तुझ्या आईकडून घात झालेला आहे. हिला प्रायचित्त, याला शिक्षा म्हणून हातामध्ये शस्त्र घेण्याचं शिरच्छेद कर मोडक का. एकीकडे आई आहे आणि एकीकडे पितृ आज्ञा आहे. हातामध्ये शस्त्र घेतलं आणि वडिलांनी आज्ञा दिल्याबरोबर आईचा शिरच्छेद केला. मुडकं कापलेला आहे. प्रसन्न झाले महाराज आणि विनंती केली, परशुरामा माझ्या आज्ञेचं पालन केलं बाळा. काय दिवस काय सांगू म्हणले. पुन्हा परशुराम भगवंतानं सांगितलं, मला काहीच नका म्हणले. माझी आई गेली, पुन्हा आई जिवंत करून द्या. पुन्हा रेणुका मातेला जिवंत केलेलं आहे. एवढी आपल्या मुलाचं प्रेम, एवढी मुलाची भक्ती बघून रेणुका मातेने एक शब्द दिलाय परशुराम भगवंताला, बाळा शेवटच्या क्षणात अंतकाळामध्ये ज्याला मला अंतविधी करशील, जेव्हा मला अग्निडाग देशील, तेव्हा अग्निडाग देताना माझ्या प्रेतामधून आवाज येईल, ए रामा, ए परशुरामा असा आवाज येईल. तेव्हा फक्त एक विनंती आहे, बाळा माग कलून बघू नको. आणि तेच आपल्या शेजारी माहूर गडावर अग्निडाग देण्यात आला रेणुका मातेला. आणि सरण जळता जळता तिथून आवाज आला. परशुराम भगवंताला आवाज दिलाय प्रेमाच्या पोटी, कारुण्याच्या पोटी, रामा रामा म्हणायला लागल्या, हे परशुरामा म्हणायला लागल्या. तेवढ्यात या बाबाने मन घट्ट केलाय, माग कलून बघत नाहीत. पण एक चूक झाली, आईचं आवाज देत आहेत, आईला वेदना होत असते. मग परशुराम भगवंतानी एकदाच माग कलून पाहिलं. तर मग रेणुका मातेचं फक्त माहूर गडावर त्या पातकामुळे फक्त चेहऱ्याचं मुंडक्याचं तेवढंच दर्शन होतं. पूर्ण रेणुका मातेच्या शरीराचं दर्शन नाही, कारण तिथं पातक लागलेलं आहे. आईनं सांगितलं होतं माग कलून बघू नको. आणि परशुराम भगवंताने पाठीमाग बघितल्यामुळे आज रेणुका मातेवर माहूर गडावर फक्त मातेच्या मुंडक्याचं तेवढंच, प्रतिमेचं तेवढंच दर्शन आहे. एवढी पावन पवित्र भगवंताच्या या 6व्या अवताराचं चरित्र कथा सांगितलेली आहे. आणि राजा परीक्षित महाराजांना शुकाचार्य म्हणतात, राजा आता जे चरित्र, जी कथा मी तुला सांगत आहे, या जगात एवढा अलौकिक महिमा या 7व्या आणि 8व्या अवताराचा आहे भगवंताच्या. या जगाला सांभाळणारे, जगाला देवाची प्राप्ती करून देणारे हे राम आणि कृष्ण आहे. किती अधिकार आहे. फक्त या रामकृष्ण नामस्मरण केलं, नाम साधना केली की देवाची प्राप्ती होते. या जगात श्रेष्ठ नाम सांगितले रामकृष्ण नामे, हे दोन्ही साजे रे. रामकृष्ण नामे 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 हे दोन्ही
साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हो राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी दोनच नाम श्रेष्ठ सांगितलंय. ज्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे सोपं साधन सांगितलं राम कृष्ण नामे. एक तर भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करा, एक तर कन्हैया कृष्ण परमात्म्याचं भजन करा. जगात अनेक भक्तांना सहारा देणारे हा दोन चरित्र दोन कथा आहेत म्हणले. आणि मग भगवान प्रभू रामचंद्राचा पवित्र पावन कथा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितांना सांगतायत. भगवान विष्णू परमात्म्याने 7वा अवतार राजा दशरथजीच्या घरी घेतले. महाराजांचं वय झालेलं आहे. राजाचे पांढरे केस झाले, वय झालं तरी याला संतान नाही, दुःख आहे दशरथजी. मग पुत्र प्राप्त व्हावा, मुलगा प्राप्त व्हावा आठवणात प्रयत्न करायला लागले, पण कोणत्याही साधनेने कशी पुत्र प्राप्ती संतती होती. सहज एका दिवशी राज्यामध्ये फेरफटका मारत असताना वनामध्ये अरण्यामध्ये गेले शिकार करण्यासाठी. आणि पूर्वीचे राजे लोक शिकार करायचे का करायचे तर युद्धाच्या प्रसंगी, युद्धामध्ये आपलं शस्त्रविद्या आपल्याला व्यवस्थित चालवता यावं याचं रिव्हिजन प्रॅक्टिस साठी ते शिकार करायचे वनामध्ये. जेव्हा आक्रमण झालं देशावर, युद्ध करण्याचा प्रसंग आला, तेव्हा आपल्याला शस्त्र चालवता यावे याच्यासाठी सराव म्हणून वनामध्ये प्रत्येक राजे लोक शिकार करत होते. दिवसभर राजा वनामध्ये फिरलेला आहे, शिकार. सायंकाळची वेळ होत आहे आणि कळालं आता सरोवराच्या ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. आणि जो कोणी प्राणी पाणी पिण्यासाठी आला त्या प्राण्याला मारायचा हा संकल्प घेतलेला आहे. आणि तिथूनच प्रवास करत होता श्रावण बाळ. वृद्ध आई बापाला, आंधळ्या आई बापाची इच्छा आहे भगवान काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन व्हावं. आई बापाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आंधळ्या आई बापाला कावड करून हा काशीच्या विश्वेश्वराकडे काशीला घेऊन चाललेला आहे. जात असताना ऊन तापलेला आहे म्हणून आई बापानं सांगितलं, बाळा अरे श्रावणा आम्हाला पाणी पाजवतो का. एका लिंबाच्या झाडाखाली सावलीला आई बापांना ठेवलेला आहे. कळशी घेतली आणि पाणी आणण्यासाठी सरोवरावर आलेला आहे. पायाचा आवाज आला. राजा दशरथाला वाटलं कोणता तरी प्राणी, कोणता तरी पशु पाणी पिण्यासाठी आला. आणि कळशी घेतली आणि पाण्यामध्ये सरोवरामध्ये बुडवली. बुडवताच त्या आवाज झाला की राजाने धनुष्य बाण सोडला. बाण सोडल्याबरोबर त्या श्रावण बाळाच्या छातीमध्ये लागला.
भान लागल्याबरोबर आवाज आला. हे प्राण्याचा आवाज नाही, पशुचा आवाज नाही, हा आवाज तर माणसाचा आवाज आहे. म्हणून राजा दशरथजी पळत पळत आलेले आहेत. पाहिलं, अरे काय घात झाला, काय विचित्र प्रकार झाला. लहान पवित्र मुलगाचा छातीमध्ये बाण शिरलाय, त्याचं मुंडकं घेतलं, आपल्या मांडीवर ठेवलंय आणि विचारायला लागले राजा दशरथजी, अरे श्रावणा, अरे बाळा, तू कोण आहेस, कोठून आलाय ते? त्यावेळी सांगितलं, महाराज, काशीच्या विश्वेश्वर भगवंताचं दर्शन घेण्यासाठी माझ्या आंधळ्या आईबापाला घेऊन मी भगवंताकडे चाललो. माझ्या आईबापाची एकच इच्छा होती, मरेपर्यंत श्रावणा आम्हाला एकदा तरी काशीला ने, एकदा तरी भगवंताचं दर्शन दाखव. त्या माझ्या आईबापाची सेवा करण्यासाठी, आईबापाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काशीला निघालतो महाराज. पण काय घात झाला, डोळ्यातून पाणी आलंय राजाच्या. माझे आई वडील त्या लिंबाच्या झाडाखाली आहेत महाराज. ऊन आहे, तहान लागलेली आहे, तहानेने व्याकुळ झाले आहेत. एक विनंती आहे माझी, शेवटची इच्छा आहे की माझ्याकडून माझ्या आई बापांना पाणी पाजवा, माझ्या आई वडिलांना पाणी पाजवा. म्हणून हे शब्द दिला आणि तिथं प्राण सोडलेला आहे श्रावण बाळाने. पाण्याची कळशी घेऊन राजा दशरथजी झाडाखाली आले. आवाज आला, कोणीतरी आलेला आहे. कळशी मधून गिलासामध्ये पाणी टाकलं, पाण्याचाही आवाज आला, बाळा, अरे श्रावणा, तू आलास? राजा, तहान लागली होती, एवढा वेळ का झाला? राजा, पाणी दे. म्हणून आईनं हात पुढे केला आणि राजा दशरथाने ते गिलासभर पाणी दिलं आईच्या हातात. पाणी घेतलं, पण बाळा, तू का बोलत नाही? आमच्यावर रागावला का? तुला त्रास झाला का? अरे श्रावणा, का बोलत नाही? श्रावण बोलण्यासाठी मायबापांनो, श्रावण जिवंत पाहिजे ना. श्रावण तर गतप्राण झालाय, राजा दशरथाने पाणी दिलेलं आहे आणि आपला मुलगा, आपला पुत्र बोलत नाही, म्हणून ते गिलासातलं पाणी ठेवलेलं आहे. आणि आईने शपथ घातली, बाळा श्रावणा, अरे तू बोलला तर मी पाणी पिणार नाही, तर पाणी घेणार नाही. काय झालं सांग? मग बोलण्याचा नाही तर रडण्याचा आवाज आला. राजा दशरथजी रडायला लागले. माते, मी तुझा श्रावण श्रावण बाळ नाही, या देशाचा राजा अयोध्या नरेश राजा दशरथ आहे. महाराज, तुम्ही कशासाठी आलात? माझा बाळ कुठे? माझा श्रावण कुठे? महाराज, माझा बाळ सांगा. तेवढ्यात माय बापांनो राजा दशरथाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि राजा दशरथ सांगायला लागले, माते, घात झाला. मी कोणता पशु पक्षी म्हणून धनुष्य बाण सोडला सरोवरावर, तिथं पशु पक्षी नाही तर तुमचा श्रावण बाळ आला आणि श्रावण बाळाला माझा धनुष्य बाण लागलेला आहे, तिथं श्रावण गत प्राण झाला. त्याने शब्द दिला, माझ्या आई वडिलांना तहान लागलेली आहे, माझ्या आई वडिलांना पाणी पाजवा. म्हणून पाणी घेऊन मी आलेला आहे. हातातला गिलास खाली पडला आईच्या. राजा, अरे एखादा वाईट मुलगा गेला असता, आई बापाला मारणारा मुलगा गेला असता, आई बापाला त्रास देणारा मुलगा गेला असता, तर त्या आई बापाला दुःख झालं नसतं. पण माझा मुलगा जे मारलेला आहे, त्या माझ्या श्रावणाचा अधिकार सामान्य नाही राजा. अरे जन्मजात दृष्टी नाही, आंधळेपण आहे आम्हाला. एक गोष्ट, एक वस्तू दिसत नाही आम्हाला. अरे आतापर्यंत माझ्या मुलाने आमची सेवा केलेली आहे, रात्रंदिवस सांभाळ केला आणि शेवटची इच्छा भगवान काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन व्हावं म्हणून कावड केली माझ्या मुलाने, काशीला घेऊन चाललेला आणि घात केला, माझ्या श्रावणाला मारलं. तिथं मायबापांनो श्रावण बाळाच्या आई बापानं शाप दिलेला आहे राजा दशरथाला. राजा,
तुला एक नाही 4 मुलं होतील आणि 4ही मुलापैकी जेव्हा तुझा अंतकाळ होणार, जेव्हा शेवटचा दिवस येणार, त्यावेळेस एकही मुलगा तुझ्या जवळ नसेल. ज्या पद्धतीने आम्ही श्रावणा श्रावणा म्हणत म्हणत प्राण सोडायलो राजा, अरे दशरथा तुला देखील शेवटला राम राम म्हणता म्हणता प्राण सोडावं लागेल. हे शाप दिला श्रावण बाळांच्या आई बापाने. आणि या राजा दशरथजीचं जीवन बदललेलं आहे. शेवटच्या क्षणाला प्रणाम केला त्या आई वडिलांचा. आणि हा देखील भाग्यवान राजा दशरथ. शेवटला मायबापानं त्या आईची त्या वडिलांची सगळी व्यवस्था केलेली आहे श्रावण बाळाची. आणि जीवनामध्ये राजा दशरथजी विचार करतात, या श्रावण बापाच्या आई बापाने मला शाप दिलाय की मला वरदान दिले. आजपर्यंत वृद्ध म्हातारा झालो मी, आयुष्यात एकही मुलगा नाही आजपर्यंत. आणि या भाग्यवान आई बापाने मला शाप दिलाय राजा, तुला एक नाही 4 मुलं होतील आणि अंतकाळात एकही जवळ नसेल. शेवटचा काळ अंतकाळ कसाही असो, या श्रावण बापाच्या आई बापाने मला वरदान दिलंय, तुला 4 मुलं होतील. म्हणून या राज्यामध्ये आले आणि राजा दशरथजीने पुत्र कामेष्टी नावाचा यत्न करण्याचा संकल्प केला. वशिष्ठ महाराजांना विनंती केली. त्यांनी शृंग ऋषींकडे प्रस्थान केलेला आहे. शृंग ऋषींना निरोप पाठवला, तुमच्या हाताने हा पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करायचा. आणि पूर्ण यज्ञाची आहुती झालेली आहे. यज्ञ झाला, यज्ञाचा प्रसाद त्या 3ही मातेंना प्रसाद वाटलेला आहे. आणि पवित्र पावड या रघुकुळामध्ये सूर्यवंशामध्ये राजा दशरथीच्या घरामध्ये जगाचा मालक भगवान परमात्मा जन्म घेतला. किती अधिकार आहे या सूर्यवंशाचा, रघुकुळाचा. या जगात पवित्र गंगा माता, पवित्र नदी गंगा या समाजाला, भारतवर्षाला कुणामुळे मिळाली असेल तर या राजा दशरथजीच्या वंशामुळे मिळालेली आहे. पवित्र पावन सगर राजाची कथा सांगितलेली आहे. त्या सगर राजाने यत्न केला